करतोय, स्थिर शासन देणार याची खात्री जनतेला आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हटलं तसं कॅन्टीन राबवलं, मात्र त्याला ठिकाणी नाही होळी कोल्हापुरात पाहायला त्या सगळ्या केला कसं म्हणताय त्याच पद्धतीची होळी लावली. मला वाटतं विरोधकांचं काम विरोधक म्हणून ते त्या ठिकाणी करतायत. सत्तेत ते आहे, आम्ही विरोधकाची भूमिका या ठिकाणी निभावतोय. आमचं कॅम्पेन हे पॉझिटिव्ह कॅम्पेन आहे, कोल्हापूर शहराच्या विकासाचं कॅम्पेन आहे, कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचं कॅम्पेन आहे. जेनझी या जनरेशनला रिप्रेझेंट करणारं आमचं कॅम्पेन आहे. त्यांनी काय करणार ते सांगत नाहीत, ते आमच्यावर टीका करतात आणि त्यामुळे त्यांना करू द्या. आम्ही लोकांचा विश्वास या कॅम्पेनच्या माध्यमातून मिळवणार आहोत. आमचा जाहीरनामा 7 तारखेला येईल, त्यावेळी मी खुलासानं या विषयावर बोलू. नाही, मला वाटतं याचं विस्तारानं उत्तर मी जाहीरनाम्याच्या दिवशी देतो. तुम्ही प्रश्न विचारा, कारण की त्याचं उत्तर देखील मी योग्य पद्धतीनं त्या दिवशी 7 तारखेला देतो. विशेष करून नाही, राहुल आवाडे अजून लहान आहेत, त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित. अभि तो बच्चा आहे, त्यामुळे फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे, महायुती आहे. तुम्ही म्हणताना महायुती आहे, मग काय इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडला नाही. तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती, माहीत होतं, आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही करायचं होतं ना, क्रेडिट घ्यायचं होतं. मी जसं धाडसानं सांगितलं होतं आमदारकी लढवणार नाही, थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही, तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं. आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाही, तर आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे आणि त्याचा प्लॅन आमच्याकडे आहे. त्याचं उत्तर आम्ही इचलकरंजीत नक्कीच देऊ. नाही, मला वाटतं ते काय देणार दिलं त्यांनी 3 वर्षात कोल्हापूरला, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काय देणार आहे त्यांच्या हातात नाही. काय दिलं 3 वर्षात? महालक्ष्मी मंदिरला किती पैसे दिले? घोषणा फक्त झाल्या, पैसे कुठले त्या ठिकाणी मिळाले नाही. रस्ते चांगले झाले का? 100 कोटीचं निधीचं काय झालं? त्याच्यावर तक्रारी आल्या, त्याच्यात भ्रष्टाचार झाला, अशा तक्रारी झालेल्या आहेत. रस्त्यावर PIL दाखल झाली, त्यानंतर महापालिकेनं कारवाई केली. हा कारभाराचं उत्तर प्रदेशाध्यक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा असणार. नाही, मला वाटतं ते काय बोलतात त्यांना लक्षात येत नसेल कदाचित. मला वाटते अशी अवस्था आहे त्यांची. राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. कोल्हापुरातली जनता ही 3 आणि 4 सीटा काँग्रेसला देणार. कोल्हापुरातले लाखो मतदार हा निर्णय घेतील. धनंजय महाडिक निर्णय घेणार नाही. धनंजय महाडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर 2,70,000 कार्यक्रम झाला नसता. त्यामुळे कोल्हापुरात शहरातली जनता निर्णय घेईल ना की कुणाला बहुमत द्यायचं, काँग्रेसला किती जागा द्यायच्या. एक माणसाच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या आलेल्या आणि इथं प्रस्थापित झालेल्या माणसावर हुकमावर हा कोल्हापूर शहर चालणार नाही. मग त्याचंच उत्तर मी दिलं. आता त्याचंच उत्तर मी दिलं. नाही, हा इनकमिंगचा फटका हा भाजपला त्या ठिकाणी आहे. इनकमिंग मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं, खोटी आश्वासनं लोकांना दिले, फसवाफसवी केली आणि त्यामुळं आता त्याचा उद्रेक लोकांच्या पुढं होताना त्या ठिकाणी दिसतो. मूळ भाजपवाला आता कुठं दिसतच नाही अशी अवस्था मूळ भाजपची त्या ठिकाणी. ज्यांनी भाजप म्हणून आमच्या काँग्रेसच्या विरोधात 20-20 वर्ष राबले, 25-25 वर्ष राबले, त्यांना सुद्धा तिकीटं दिलेली नाही. ताकदीनं ज्यांनी भाजपचा विचार पोचवला त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून मला वाटते हा उद्रेक मूळ भाजप विरुद्ध नवीन आलेल्या भाजपचा आहे. काही दिवसापूर्वी अमर माने स्वतः रात्री अपरात्री म्हणजे
रस्त्याचे स्वतः स्वखर्चाने दिले तिथून रस्त्याचे कामं चालवत होते त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं. नाही, ते आता रस्त्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. ते निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकले तरी आमची हरकत नाही. आमच्या शुभेच्छा आहेत, मतदानापर्यंत तरी टिकावेत म्हणून. तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नाही, पैशाचा वारेमाप वापर, प्रशासनाचा दबाव, आरोनी अनेक ठिकाणी चुकीचे घेतलेले निर्णय आणि गैरफायद्यातून या महायुतीचेच कसे बिनविरोध होतात, महायुतीचेच उमेदवार कसे बिनविरोध होतात, बाकी कुठल्या पक्षाचे का होत नाही, याचा अर्थ दबावाचं राजकारण, पैशाचं राजकारण, यातून या सगळ्या गोष्टी होतात. आजच निवडणूक आयोगानं बिनविरोध ज्या झालेल्या आहेत त्याची चौकशी करावी अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटते निवडणूक आयोगानं चौकशीचा फार्स न करता खरी चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. नाही, 100% आम्ही पक्ष म्हणून देखील आम्ही त्याची चौकशी करावी आणि ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आले नेमकं त्यांचेच कसे निवडून आले, त्यांचेच बिनविरोध कसे झाले, याचा अर्थ काय की दबावाचं राजकारण आणि पैशाचा वापर. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमिष दाखवली गेली आणि आता कसबा भवनात कमळ चिन्ह काय नाही, त्याचं उत्तर दिले की आमिषात त्यांच्याकडनं मूळ भाजपवाला आता बाजूला गेला. महायुतीकडे जास्त प्रमाणात इन्कमिंग झाल्यामुळे सगळ्यांना तिकीट देता आलं नाही म्हणून बी टीम म्हणून कधी जनसुराला बाहेर काढलं ना, कारण कुठून बंडाळी होऊ नये, त्रासदायक होऊ नये म्हणून जनसुराचे काम करतात. भाजपची बी टीम राष्ट्रवादी पण आहे, भाजपची बी टीम जनसुराज्य पण आहे हे ते म्हणतात. मग त्यांनी आता भाजपवर टीका करावी. आता त्यांनी जर स्वतंत्र 30 उमेदवार उभे केले असतील तर त्यांचं टार्गेट कोण, भाषणावरनं त्यांच्या कळेल की त्यांचं टार्गेट महायुती आहे का आम्ही आहोत. आमच्यावर टार्गेट केलं त्यांनी सगळ्या गोष्टीत तर मग ते ओळखायचं की भाजपची बी टीम आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादीला कुठल्या जागा दिल्या ही तुम्ही तपासून जर बघितलं तर नेमक्या कुठल्या प्रभागातल्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या. तिथल्याही मतदारांना माहिती आहे की राष्ट्रवादी सुद्धा भाजपचीच आघाडी आहे. हे लोक आता मतदानातून दाखवून देतील. नाही, हे अजित पवार राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्यात त्याच्यावर बोलतोय मी. पूर्ण महाराष्ट्रात कुठेही माहिती झालेली नाही, फक्त कोल्हापुरात माहितीचे तिन्ही घटक पक्ष एकत्र लढत आहेत. याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला वाटतं कोल्हापूरकरांचा मॅन्डेट कदाचित त्यांना माहीत असेल, धास्ती घेतली असेल कोल्हापूरकरांची आणि ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध महायुती असणार. खड्डेयुक्त कोल्हापूर जे महायुतीनं केलेलं आहे, धुळायुक्त कोल्हापूर जे केलेलं आहे, टक्केवारीनं माखलेलं जे कोल्हापूर आहे, किंबोना प्रदूषणयुक्त जे कोल्हापूर केलेलं आहे, अंबाबाईचा विकास न करणाऱ्या महायुतीबरोबर कोल्हापूरकरांची लढाई असणार. महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यासारखे दिसते, त्याचा फायदा काय आपल्याला होईल? नाही, निश्चितपणे होईल. काल बंडखोरी सगळ्या पक्षात झाली, काँग्रेसमध्ये सुद्धा बंडखोरी झाली. त्या बंडखोरीनं एकूणच काय नाही, शेवटी या निवडणूक प्रक्रियेमध्ये माघारीपर्यंत सगळे पक्ष प्रयत्न करत असतात माघार घ्यावं. आमच्या विचाराचे जे फॉर्म भरले होते त्या 71 लोकांनी काल माघार घेतली, म्हणजे काँग्रेसच्या. आणि आज दुपारी आम्ही त्यांना 3:30 वाजता बोलवून त्यांचे आभार मानणार आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये सक्रिय करणार आहोत. हा, तर राज्यामध्ये जिथं माघार घेतलेली नाही तिथं प्रदेश काँग्रेस योग्य ती कारवाई निश्चितपणे त्या ठिकाणी करणार. ज्यांना सांगून सुद्धा या ठिकाणी माघार घेतली नाही त्यांना नोटीस देणं असेल, जी पक्षशिस्तीची कारवाई ती प्रदेश काँग्रेसकडून केली जाईल. शरद पवार एकत्र या निवडणुकीला सामान्यतः भाजपच्या विरोधाचा जो मतदार आहे तो या सगळ्यांना मतदान करत ते रोखण्याचं एक आव्हान आपल्यासमोर असणार आहे. ते कशा पद्धतीने? नाही, शेवटी लोक विचार करताना काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, सत्ता बहुमत हे काँग्रेसचं येणार आहे या भावनेतून काँग्रेसलाच मतदान करतील. त्यांना मॅन्डेट मिळेल नाही मिळेल हे मी मोठं वक्तव्य करणार नाही दुसऱ्या लोकांसारखं.
समजा त्यांना सुदैवानं त्यांच्या जागा आल्या तर पोस्टपोल अलायन्समध्ये ते माझ्याबरोबर येतील. पण वंचित मुंबई महानगरपालिकेची काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा आम्ही मागते. महाराष्ट्राच्या नाही ठीक आहे, हे चालू असते म्हणजे शेवटपर्यंत चालू असते. आता आमची शिवसेनेची वाटाघाट करत असताना आम्ही 7 जागा त्यांना दिल्या. 1 जागेवर त्यांच्या उमेदवाराची तांत्रिक अडचण आली, तिथं आम्ही काँग्रेसचा उमेदवार दिला. हे अंडरस्टँडिंगचा भाग असतो आणि मला वाटतं तो बऱ्याच शहरामध्ये घडत असतो. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर जे काही विकास करतील असं विरोधकांकडून सारखा आरोप केला जातो. मी याच्यावर 7 तारखेला जाहीरनाम्याच्या वेळी विस्तारानं उत्तर देणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेस 74 जागा लढवली. यापूर्वी कुठल्या एका पक्षाने एवढ्या जागा लढवल्या नाहीत. तुम्हाला काय किती जागा तुमच्या निवडणुकीत असं वाटतं तुम्हाला, तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? नाही, मी हे बाकीच्यांसारखं भविष्यवाणी करणार नाही. आमच्या 80 येतील, स्पष्ट बहुमत मला मिळेल. मला स्पष्ट बहुमत काँग्रेसला त्या ठिकाणी मिळेल आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असणारच आहे. साहेब राज्य नाही, मी काय कोल्हापुरातल्या लोकांच्यावर माझा विश्वास आहे. ते मला निश्चितपणे बहुमत देतील आणि म्हणून माझा मॅन्डेट जो आहे तो माझा व्यक्तिगत एवढ्या जागा आणण्यापेक्षा कोल्हापूरकरांनी मला द्यावा अशी माझी अपेक्षा असणार. नाही, मी मगाशी म्हटलं तसं रस्ते आहेत, बेसिक सुविधा. आता आज सुद्धा सकाळी मी ज्यावेळी रंकाळ्यावर गेलो होतो त्यावेळी किमान 10 पर्यटक फॅमिलीज मला दिसल्या, ज्या मुलांना घेऊन घरच्यांना घेऊन सकाळ सकाळी झोपेतनं म्हणजे उठून डायरेक्ट रंकाळ्यावरचं विलोभनीय दृश्य बघायला आलेलं. आता तिथं स्वच्छतागृहाचा अभाव त्या ठिकाणी आहे, स्वच्छता नाही आहे. म्हणजे रंकाळ्याचं स्वच्छता ही मेकॅनाइज्ड पद्धतीनं करावी लागेल. तिथं मेकॅनाइज्ड यंत्रणा वापरूनच रंकाळा स्वच्छ त्या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे आजूबाजूचा परिसर, हजारो लोक तिथं फिरायला येतात आणि म्हणून रंकाळा हे आमचं वैभव आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या आम्ही जाहीरनाम्यात अंतर्भूत करतो. नाही, मला वाटतं हे एकमेकावर टीका करतात, सत्तेत कशी मांडीला लावून बसले. बाहेर पडा ना म्हणा, अजितदादांनी बाहेर पडावं. एवढी जर टीका होत असेल अजितदादांच्यावर भाजपकडनं तर भाजपनं त्यांना अजितदादांनी तर बाहेर पडावं किंवा भाजपनं तरी त्यांना काढावं. म्हणजे तुम्ही इकडं एकमेकाचे वाभाडे काढणार लोकांच्या समोर मतं मिळवण्यासाठी आणि मंगळवारच्या कॅबिनेटला तुम्ही एकत्र असणार. आज मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटला जर आचारसंहिता जिल्हा परिषदेची लागली नाही तरी हे दोघं उजवीकडे आणि डावीकडे बसलेले आम्हाला बघायला मिळणार. हे थोतांड आहे, खोटं आहे सगळं हे. आणि म्हणून जनतेनं फसू नये, या दोघांनाही घरी बसवायचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं करावं अशी आमची इच्छा. सरकार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी आपला जाहीरनामा सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात की 1 लाख मराठी बांधवांना येत्या वर्षभरात आम्ही बांधून देणार. प्रॅक्टिकली शक्य आहे का निवडणुकी जुळला आहे? नाही, शेवटी मला वाटतं याचं उत्तर मुंबई काँग्रेस तिथं त्या ठिकाणी देईल, कारण की तिथं आम्ही एकमेकाच्या उलटं या ठिकाणी लढतो. त्यामुळं काँग्रेसचा जाहीरनामा काय मी वाचलेला नाही तिथलं, त्यामुळे उत्तर देणं संयुक्तिक राहणार. आजपर्यंत निवडणुका लढवण्यात आपण या निवडणुकीबद्दल तुमचं काय? नाही, या निवडणुकीचं एक वेगळं महत्त्व आहे. महापालिका महायुतीच्या ताब्यात आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की काँग्रेसला बहुमत या ठिकाणी मिळेल. 15 जानेवारी काँग्रेसबरोबर अशा पद्धतीनं ही सगळी भूमिका लोकांची असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला मॅन्डेट हा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. प्रथमच 4 उमेदवारांना निवडून आणावं लागणार आहे जनतेला. जनतेमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे आणि उमेदवार ज्यावेळी प्रचारासाठी बाहेर उतरत आहे त्यावेळी आमच्या चिन्हासमोर एक तरी बटन दाबा अशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. तर तुमचा आता 4 उमेदवारांचा प्रचार त्या एका कसा असणार आहे आणि तुमच्या सभा कशा असणार? आम्ही परवा 81 उमेदवारांची मीटिंग घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. कारण की हा 24-25 हजारचा मतदार आहे आणि त्या मतदारांच्यापर्यंत पोचणं ह्या सगळ्या गोष्टी आमचा
आराखडा आमचा तयार आहे. कारण की मी म्हटलं तसं काँग्रेस 2 पावलं पुढे आहे. आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. किती उमरे आहेत त्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. दररोज 200 उमरे केले तर 2000 उमरे 10 दिवसात होणार आहेत. सगळं प्लॅनिंग आमचं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचे उमेदवार काम करतात. काँग्रेसच्या सेनेला खरंतर 12 गेलेला प्रस्ताव होता. ती जागा वाटपानं नेमकं काय भूमिका आहे त्याच्या वाटपानं समाधान नाही ते समाधानी आहेत, त्यामुळे काय अडचण नाही आमची. साहेब, निवडणुका होत असताना आत्ताच एक बातमी आलेली आहे की गडचिरोलीमध्ये एक गरोदर माता उपचारासाठी जात असताना पायपीट करत असताना उपचार मिळाले नाही. ती स्वतःने तिचं बाळ जगावलेलं आहे. या 6 किलोमीटर ती चालत होती. तर या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे आणि या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीत मंत्र्यांनी कामं केली पाहिजेत की नाही? नाही, जे मंत्रिपदावर आहेत त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आरोग्य खात्याची परिस्थिती काय आहे याचे वाबाडे दररोज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निघत आहेत आणि किमान त्यांनी जाऊन तिथे भेट दिली पाहिजे. त्या कुटुंबाचं सांत्वन त्या ठिकाणी केलं पाहिजे. का घडलं याची चौकशी त्या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे. त्यातही थोडा वेळ त्यांनी द्यावा. आरोग्य खातं मोठं खातं, या राज्यातल्या जनतेचं आरोग्य त्यांच्या हातात आहे, त्यामुळे तिकडं थोडा वेळ द्यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. ते मी अधिवेशनात त्याच्याबरोबर बोललेलो आहे की जी आरोग्य विभागामध्ये खरेदी झाली तो GST जो 15% होता तो GST नंतर 5% झाला. त्याच्या संदर्भातला जो रेट वाढला होता त्याच्याबद्दलचं काय केलं हे मी विधान परिषदेमध्ये विचारलं होतं. परंतु आता बहुमत एवढं आहे की विरोधकाच्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही अशी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. अजून 2-3 विषय आहेत, पुढं ते बोलल्यानंतर मी बोलणार आहे. काल अजितदादा बोलताना असं म्हटले की पत्रकारांना विचारलं की शरद पवार हे आपला फोटो एका सोयीवर आहे तर पुढे येत असतील असं पाहायला मिळेल. तर अजितदादा म्हटले की तुमच्या पोटात सापडतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटतं का? नाही, हे पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडसाठी ही आघाडी झालेली आहे असं माझं मत आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी म्हणून आदरणीय पवारसाहेब त्याचं नेतृत्व करतात. तेव्हा मला नाही वाटत की महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात हे एकत्र येण्याचा विषय असेल असे मला काय वाटत. निवडणुका आल्या की फक्त सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्यात आरोप प्रकरण होतात. मात्र नागरिकांचे जे प्रश्न आहेत किंवा समस्या त्या जैसे तेच राहिलेल्या आहेत. आता नागरिकातून तो रोष आपल्याला ऐकायला मिळत आहे. नाही, म्हणूनच आम्ही जाहीरनामा जो काढला कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हा उद्देशच तो होता की लोकांनी आम्हाला सांगावं की नेमकं काय केलं पाहिजे. आणि आमचा 7 तारखेला जाहीरनामा सकाळी आम्ही त्या ठिकाणी प्रकाशित करतोय. त्यामध्ये ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला दिसतील. कोल्हापूर त्याच्यामध्ये पंचनामा तुम्ही मागताय तर जर 2 वेळेला संधी दिली त्याच्यामध्ये करून दाखवलं या कार्यालयाकडे निवडणुकीला का सामोरं जात नाही. कारण आपण पाहतो की प्रशासकाच्या काळातून भ्रष्टाचार झाला तो मानण्याचा आपण प्रयत्न करताय. पण तुम्ही केलेल्या कामांची यादी कोल्हापूरकरांच्या पुढे मांडली असते सकारात्मक एक मेसेज गेला. 100% आम्ही जाहीरनामा ज्यावेळी जाहीर करू त्यावेळी आम्ही काय काय केले कोल्हापूरसाठी, थेट पाईपलाईनचा विषय असेल, पोलिसांची घरं असतील, संभाजीनगर बस स्थानक असेल, ही सगळी यादी आमच्याकडे ती आम्ही मांडूच. परंतु आत्ता जे पंचनामा करण्याचा उद्देश काय आहे की डायरेक्ट सत्ता महायुतीची आत्ता ह्या सगळ्या गोष्टीला महायुती जबाबदार आहे हे लोकांच्या पुढे आम्हाला मांडणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा पंचनामा मी करतोय. आम्ही जे केलेलं आहे ते आता 2-3 दिवसात आम्ही एकत्रितपणे तुमच्यासमोर मांडू की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात न्याय संकुल असेल, विभागीय क्रीडा संकुल असेल, हे सगळं आमच्या काळातच या शहरामध्ये झालेलं आहे. संभाजीनगर बस नाटकाचा आपण उल्लेख केला. बसने पूर्ण तयारी केली आहे. नाही, मी तेच म्हणतोय ना, आता सत्ता महायुतीची आहे ना, सत्ता महायुतीची आहे. तयार होऊन 1 वर्ष झालं. तुम्ही अजून चालू करू शकत नाही. तुम्ही नवीन काय करणार? जे आम्ही केलेलं आहे त्याचं उद्घाटन करायला तुम्हाला वेळ नाही. उद्घाटन करून बसेस चालू करायला तुम्हाला त्या ठिकाणी वेळ नाही आहे. तर तुम्ही नवीन काय करणार? नाही, महागाई हा मुद्दा महिलांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे की आता 1500 रुपयाची नॉवेल्टी ही विधानसभेनंतर आता विषय तो बाजूला गेलेला आहे. आता महागाई, आता माता भगिनींच्या पुढं अडचणी आहेत दररोजच्या दैनंदिन, त्यामध्ये त्या सामोऱ्या जातात आणि कोल्हापूर शहरातल्या अडचणी यासाठी महत्त्वाच्या असणार आहे.
हे नरेटिव्ह महाराष्ट्राचं नसणार आहे, देशाचं नसणार आहे. कोल्हापूर शहरामध्ये कोण पाहिजे, भगिनींची खऱ्या अर्थानं प्रश्न कोण सोडवू शकते, हा नरेटिव्ह असणार आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपल्याकडून काही खास गाव टाकण्यात आलेला आहे कोल्हापूर महानगरपालिका. नाही तर काय, सगळ्या 20 प्रभागामध्ये सगळेच डाव आहेत. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. प्रामुख्याने कोणता पक्ष आपल्या राबवून पाहिजे की 2 पक्ष तर तुमच्या सोबत सत्तेत होते, भाजप आरक्षण वेगवेगळे आहे तर आहेत, पण तुमच्या टार्गेटवर कोण असणार? नाही, मला वाटते ताराराणी आघाडी म्हणजेच भाजप, तेही सत्तेत होते पूर्वी. त्यामुळं आमचं टार्गेट कोणी असणार नाही. आमचा उद्देश फक्त कोल्हापूर शहराला डेव्हलप करणे हा उद्देश असणार आहे. आम्ही कुणावर टीका करत बसणार नाही. आमचा एजेंडा आहे डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा आहे. कोल्हापूर शहर सुंदर करायचा, तोच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार. आपण पाहतो की भाजपच्या वतीनं अशा फौज उतरवली जाते. प्रदेशाध्यक्ष कोल्हापुरात आहेत, काँग्रेसच्या वतीनं खूप मोठे दिग्गज या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळजी आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, विश्वजित कदम आहेत. असे सगळे लोक हळूहळू आता सगळीकडेच महापालिकेच्या निवडणुका त्यांच्याही चालू आहेत. त्यामुळं जे येतील त्यांना घेऊन ताकदीनं या ठिकाणी लढायचं. नाहीतर मी मगाशी म्हटलं तसं कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे. ही लढाई आमची कोल्हापूरकर आम्ही आहोत आणि महायुती विरुद्ध आमची लढाई असणार आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनताच हीच माझी ताकद असणार आहे. नाही, तसं नाही आहे. वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर. आता महायुतीच्या काळाच्या दरम्यान जेवढा निधी आणणारी खर्च केला म्हणून सांगितलं, तेवढा निधी खर्च झाला असं तिथं आता ज्यावेळी कॅग रिपोर्ट येईल, CAGचं ऑडिट ज्यावेळी होईल त्यावेळी लक्षात येईल की रंकाळ्यावर झालेल्या पैशाचा खर्च हा 5 रुपयाचं मटेरियल 10 रुपयाला कसं वापरलं गेलेलं आहे. CAG मध्ये 3.5 कोटीचा कारंजा काहीतरी बसणार आहे, तो 30-35 लाखामध्ये होऊ शकतोय. किती लाखात? 60 लाखात होते. 60. कागलात झालाय 55. कागल आता मुश्रीफ साहेबांनी चौकशी करावी त्याची. कागलमध्ये 55-60 लाखात तोच कारंजा होत असेल तर इथं 3-3.5 कोटी का खर्च होत आहे. त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी तिथला त्यांचा जो माणूस आहे 50-60 लाखात करणारा, तो जर पाठवून दिला तर 4 कारंजे होतील 3.5 कोटी. हाच पंचनामा. टक्केवारी विरोधकांना मागच्या वेळेला असं सांगितलं की ही निवडणूक वावरा विरुद्ध साने विरुद्ध अशी आहे. तर काय हे वाटतंय? नाही, मला वाटतं हे विषयच नाही. हा, महायुतीमध्ये लोकप्रतिनिधींची मुदत निवडणुकीच्या रेसमध्ये आणि महापौर डिक्लेरेशन झालं. नाही, आता अनेक ठिकाणी महायुतीनं दिलेले आहेत. आता मुंबई पुण्यामध्ये टिळक कुटुंबीय असेल किंवा भाजपची मूळ कुटुंबीय जी आहेत त्यांच्या घरामध्ये तिकीटं दिलेली आहेत. किरीट सोमय्याचे चिरंजीव त्या ठिकाणी लढत आहेत. महापौरपदाचं आरक्षण आता पूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही. आता 17 तारखेला होणार आहे असं म्हणतात निवडणूक. याच्या आधी ते इलेक्शनच्या आधी व्हायचं. काय झालं? ठीक आहे, आता निवडणूक आहे, टीका टिप्पणी होणारच आहे. परंतु आपल्याला लक्षात येईल की 15 जानेवारी काँग्रेसच भारी असणार आहे. 15 जानेवारीला काँग्रेसच भारी असणार आहे हे आपल्याला सांगतो आणि उत्तर देतो. नाही, आता 450 लोक माझ्याकडे अर्ज करतात. त्यांना सगळ्यांना माझी लोकशाही माहीत आहे आणि सगळे उमेदवार घेतात. त्यामुळे त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, 15 जानेवारी काँग्रेसच भारी असणार. धन्यवाद.
या पुढे या ना, मध्ये मध्ये दिसता सगळेजण. पुढच्या गाडा आणि मधलं दिसा. पुढच्या काळाने या अरे खुर्ची काढा ना, खुर्ची काढा घ्या.